अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. टॉमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता हवेशीर जागी ठेवावेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने टॉमॅटोचा स्वाद बिघडतो. क्रमांक 2. महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या. त्यामुळे भांड्याच्या पात्यांना छान धार येते. क्रमांक 3. सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्यात त्यासाठी त्यांना डिटर्जंटमध्ये न धुता त्याऐवजी शॅम्पूच्या पाण्यात धुवावेत. क्रमांक 4. पाणी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे आपले शरीर रोगाशी लढण्यास सक्षम होते. क्रमांक 5. पाणी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. क्रमांक 6. मुगामध्ये मटणापेक्षा 6 पटीने जास्त प्रोटीन असते. क्रमांक 7. चहामध्ये आले किसून घालण्यापेक्षा ठेचून टाकले तर चहा जास्त टेस्टी बनतो. क्रमांक 8. एकदम कुरकुरीत पेपर डोसा बनवायचा असेल तर तांदूळ आणि डाळीचे प्रमाण 3:1 ठेवावं. म्हणजे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ, 1 वाटी पोहे. क्रमांक 9. रवा, शेंगदाणे असे पदार्थ भाजून डब्यात भरून ठेवले तर जास्त दिवस टिकतात. क्रमांक 10. रव्याचा शिरा बनवताना रवा भाजताना 1 चमचा बेसन टाकल्यास शिरा चवीला मस्त लागतो. क्रमांक 11. पराठे बनवताना त्यात उकडलेला बटाटा किसून टाकल्यास पराठे छान खुसखुशीत होतात. क्रमांक 12. ज्या स्त्रियांचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर त्यांनी खोबरेल तेलात मेथी घालून ते तेल लावावे. क्रमांक 13. संध्याकाळी 7च्या आधी अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आयुष्य 35% वाढू शकते. यावेळी अन्न खाल्ल्याने चांगली झोप आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. क्रमांक 14. दीर्घकाळ कापून ठेवलेली फळे खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यामुळे शक्यतो फळे ताजी कापून लगेच खावीत. क्रमांक 15. दररोज गूळ व शेंगदाणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, स्नायूमध्ये ताकद येते. क्रमांक 16. आजकाल वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे आजार खूप वाढलेत. हार्ट अटॅक, शुगर, कोलेस्ट्रॉल हे आजार वाढत आहेत. म्हणून आजार पूर्णपणे संपवण्यासाठी शेवग्याच्या पाण्याचे सेवन किंवा पावडर स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. हा घरगुती उपाय रामबाण आहे. साईड इफेक्ट नाही, पण फायदे भरपूर आहेत. क्रमांक 17. शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारी अत्यंत गुणकारी ठरते. त्यामुळे आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करावा. क्रमांक 18. शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. क्रमांक 19. मूतखडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यायल्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात. क्रमांक 20. पुदिन्याच्या पानाचा रस चेहऱ्यावर लावल्याने
चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.